नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कोणत्या गोष्टीचा न्याय तुम्हाला हवा आहे? कोणत्या गोष्टीचा न्याय परमेश्वर तुम्हाला देणार आहेत? कोणत्या गोष्टीपासून तुम्ही त्रासला होता? कोणत्या गोष्टीचा तुम्हाला खूप वेदना होत होत्या, खूप त्रास होत होता? परमेश्वर तुमच्यापर्यंत तुम्हाला कोणता न्याय देत आहेत? कोणता त्याग तुम्ही केलेला आहे त्याचा परमेश्वर तुम्हाला न्याय देत आहेत. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर अपलोड होऊन जातील. वन ऑफ पेंटिकल्स, एस ऑफ पेंटिकल्स, द एम्परर. कार्ड्स दिसत असतील तुम्हाला. कोणत्या गोष्टीचा न्याय तुम्हाला मिळणार आहे? कोणत्या गोष्टीचं जस्टिस तुम्हाला मिळणार आहे? कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून डिस्कनेक्ट होणार आहेत, जाणार आहेत? सेवन ऑफ पेंटिकल्स, फाइव ऑफ पेंटिकल्स, टेम्परर, किंग ऑफ पेंटिकल. पेंटिकलची एनर्जी खूप जास्त दिसते. सिक्स ऑफ सोर्ड्स, द सन. ओके, एनर्जी खूप छान आहे. द वर्ल्ड, पेज ऑफ कप्स. इथं ठेवते. बॉटममध्ये आहे नाइन ऑफ पेंटिकल. पेंटिकलची एनर्जी जास्त दिसून येत आहे. मी हे इथं साईडला ठेवून देते. तर यामध्ये साइन्स आता वॉटर साइन आहे. एक्विरा, जेमिनाय, एरीज, लिओ, एथ. सायन्स, सगळ्या सायन्स आलेले आहेत. साइन सगळे आहेत. आता रीडिंग मी सांगते तुम्हाला. आता फ्युचरमध्ये तुमच्या आयुष्यात काय घडत आहे, काय घडणार आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. मॅरेज लाईफ डिस्टर्ब दिसत आहे. मॅरेज लाईफमध्ये तुमच्या खूप त्रास होत आहे. तुम्हाला काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाही आहेत. तुमच्या मॅरेज लाईफमध्ये कोणत्या गोष्टीचं सक्सेस तुम्हाला मिळत नाही आहे. कोणाला प्रेग्नेन्सीसाठी प्रॉब्लेम होत आहे, कोणाला प्रेग्नेन्सी कन्सीव्ह होत नाही आहे, आणि कोणाला म्हणजे आजाराचे पण म्हणजे हॉस्पिटलचे रिलेटेड, हेल्थ रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स आहेत. कोणाकोणाचे हेल्थचे रिलेटेड प्रॉब्लेम भरपूर दिसत आहेत. कोणाचे बिझनेससाठी एवढी एनर्जी ही नाही आहे. बिझनेससाठी एनर्जी ही नाही आहे. तुमच्या आयुष्यात एक स्ट्रगल सुरू आहे. फॅमिलीसाठी जास्त एनर्जी पीक होत आहे. तुमच्या आयुष्यात दोन व्यक्ती असे कोणतर आहेत. एक थर्ड पार्टी सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला एकटं सोडलेलं आहे. तुम्हाला दुःखी करू नये का, निराश तुम्ही खूप झालेला आहात. तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक जेंट्स आणि एक लेडीज व्यक्ती जे आहे तुमच्या आयुष्यात आहे, त्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे. लव लाईफ तुमची खूप डिस्टर्ब आहे. तुम्हाला हवा तो सक्सेस मिळत नाही आहे. हवा तो रिस्पॉन्स तुमच्या फॅमिलीकडून तुम्हाला मिळत नाही आहे. तुम्ही खूप स्वप्न बघितलेली आहेत की देवाने इतकं आमचं नातं म्हणजे इतकं नातं स्ट्रॉंग करावं की कोणीच त्याला नजर नाही लागली पाहिजे. पण तुमच्या नात्याला नजर एका व्यक्तीची लागलेली आहे. त्यामध्ये दोन व्यक्ती आहेत जे एक
लेडीज एनर्जी दिसत आहे आणि एक जेंट्स एनर्जी दिसत आहे. दोन्ही एनर्जी तुमच्या आयुष्यात लाईफमध्ये आहे आणि ह्या एनर्जीमधून तुम्हाला आता असं इतका त्रास झालेला आहे की तुम्हाला असं वाटत आहे की हे सगळं सोडून कुठंतरी लांब जावं. कोण कोण सोडूनसुद्धा गेलेले आहेत ह्या त्रासाला कंटाळून, या एनर्जीला कंटाळून. खूप लांब जाऊन ट्रॅव्हल करून लांब कुठेतरी जाऊन राहावं, कुठेतरी सेटल व्हावं, आपलं स्वतःचा बिझनेस स्टार्ट करावा. तुम्ही ते केलेल्यासुद्धा आहे. कोणाकोणाची एनर्जी ते सुद्धा दिसत आहे की तुम्ही सगळं सोडून, सगळं फायनान्शियली नुकसान तुमचं झालेलं आहे ते सुद्धा एनर्जी तुम्ही ते सुद्धा तुम्ही त्रास भोगलेला आहे. फायनान्शियली तुमची तुम्ही जी फायनान्शियली जी ग्रोथ केली होती ते सगळं तुम्ही सोडून, तुम्ही खूप नाराज आहात, तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. ती सगळी एनर्जी तुम्ही सोडून खूप लांब जाऊन स्वतः एक नवीन आयुष्य सुरुवात केली आहे आणि आता ते आयुष्य खूप सुंदर आहे, खूप सुखात आहे. पण तुमच्या पार्टनरला असं वाटत आहे की त्या पार्टनरजवळ तुमच्या आता सर्व काही आहे, पण त्यांना असं वाटत आहे की तुम्हीच त्यांना पाहिजे झाला आहात. तुम्हाला ते मॅनिफेस्ट करत आहेत, तुम्हाला ते परमेश्वराकडे मागत आहेत, तुमच्याकडे परमेश्वराला ते प्रे करत आहेत की मला ती व्यक्ती हवी आहे. पण ते कुणाला सांगू शकत नाहीत. स्वतः मनात ते मनात आणि परमेश्वराला, त्यांच्या आराध्य दैवताला ते सारखं प्रे करत असतात की तुम्ही त्यांच्यापर्यंत परत यावं. पण तुम्ही इतके स्ट्रॉंग आता एनर्जी तुमची आहे की तुम्हाला आता वाटत नाही की तुम्ही परत एकदा त्याच एनर्जीमध्ये परत जावं व परत ते सगळे डिस्टर्ब तुमच्या आयुष्यात परत ते व्हावं असं तुम्हाला वाटतच नाही आहे. तुम्ही आता इतके स्ट्रॉंग झालेले आहात की येणाऱ्या प्रत्येक वाईट एनर्जीशी, वाईट परिणाम जे काय होतील त्याच्याशी तुम्ही स्ट्रॉंग उभे राहिलेले आहात. परमेश्वराने स्वतः तुम्हाला उभं केलेलं आहे त्या परिस्थितीसाठी. कोणाकोणाची एनर्जी अशी सुद्धा दिसत आहे की तुमच्या आयुष्यात रियुनियन नक्की होणार आहे, परमनंटली रियुनियन होणार आहे. साक्षात परमेश्वर ते रियुनियन घडवून, कुणाकुणासाठी ही एनर्जी आहे, सर्वांसाठी नाही. परमनंटली परमेश्वराने तुम्हाला एकत्र आणायचं ठरवलेलं आहे. साक्षात परमेश्वर तुम्हाला त्या परमेश्वराने ती एनर्जी तुमच्यापर्यंत आणून स्वतः वर्ल्ड ही जेवढी संकटं तुमच्या आयुष्यात आहेत ते मागं सारून परमेश्वर स्वतः तुमच्यापर्यंत त्या व्यक्तीला आणून तुमचे एक रियुनियन होणार आहे आणि ते परमनंटली होणार आहे. त्यानंतर तुमचे कधीच तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येणार नाहीत. छोटे मोठे प्रॉब्लेम्स हे होतच राहतात, पण वर्ल्ड म्हणजे अखंड कुठलाही देव, साक्षात देव जरी आला तर तुम्हाला वेगळं करू शकणार नाही. इतके तुम्ही त्याग दिलेला आहे, इतकं तुम्ही परीक्षा तुमची घेतलेली आहे परमेश्वराने. त्यामुळे आता तुमचं रियुनियन होणार आहे. तुमच्या आयुष्यात जो स्ट्रगल तुम्ही केलेलं आहे, जे फायनान्शियली नुकसान तुमचं झालेलं आहे, फॅमिलीचं नुकसान तुमचं झालेलं आहे, ते सगळं नुकसान तुमचं भरून निघणार आहे. कोणाकोणाच्या तरी आयुष्यात एक नवीन कोणीतरी म्हणजे जुन्या गोष्टी सोडून ज्यांच्या आयुष्यात जे म्हणजे आपल्या आयुष्यात जे तुमच्या आयुष्यात जे पास्टमध्ये होऊन गेलेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीनंतर एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहे, नवीन संधी तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहे. ती स्वतः तुमच्यापर्यंत येताना दिसत आहेत आणि तुम्ही ते एक्सेप्ट करत आहात. तुम्हाला ते हवं आहे, तुमच्या मनासारखं ते व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुमच्या पर्सन म्हणजे नवीन आता जे कोणाकोणाचे नाते त्या व्यक्तीबरोबर क्लोज होण्याचे दिसत आहे, ते तुम्हाला परमेश्वरानेच दिलेले आहे. परमेश्वर स्वतः तुम्हाला तिथपर्यंत पोचवत आहे. तुम्हाला खूप चांगले योग येणार आहेत भविष्यात. कोणाकोणाचे रियुनियन होताना दिसत आहेत, कोणी त्या गोष्टीला स्टॉप केलेलं आहे, ते सोडून दिलेलं आहे. तुम्हाला ते नकोच आहे. तुम्हाला ते आयुष्यात आले तरी तुमच्या आयुष्यात ते नको आहेत. तुम्ही एक नवीन स्टार्ट केलेले आहे, नवीन आयुष्य. ते विषय म्हणजे